बरं दादा छोटे, चला आपण ना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन येऊ एकदा. कशाला रे पोलीस स्टेशन मध्ये? पोलीस तर आले होते ना त्या दिवशी, चोराचा शोध घ्यायला आले होते ना. नाही 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 नाही, ते दादानं का सांगितलं, कोण मांजर पाहिलं म्हणे, मांजरासारखं एक मुलगी बघितली. तर काहीतरी मला ते बाबाचा डाऊट वाटू लागला, त्या ढोंगी बाबा वाटू लागले ते. त्या बाबाचा काहीतरी आपण कंप्लेंट करू, पोलिसांना सांगू, सविस्तर माहिती सांगू, व्यवस्थित सांगू. दादा तुम्ही चाला, छोटा तू बी चाल, आपण बोलू. आणि हो, गावामध्ये जास्त चर्चा करू नका, त्या बाबापर्यंत कळायला नको. जर खरं असेल तर ही गोष्ट बाबाला जर कळाली तर ते लगेच हुशार होतील. पकडलं जाणार नाही, त्यांना बेसावध राहू द्यायचं आणि करू द्यायचं. काय चोऱ्या करायच्या, काय भूतं पळवायची गावामध्ये करू द्यायचं. कळतं ना? हो हो, पट्टे मला पट्टे. जर ते बाबा खरे असले मग? खरे असले तर मग काही प्रॉब्लेम नाही, ते बी कळून जाईल आपल्याला की हे खरं आहे म्हणून, बाबा खरे म्हणून. पण माझ्या मनात जो डाऊट येऊ राहिला, तर त्याचं काहीतरी समाधान व्हायला पाहिजे ना. नाही तर मला नेहमी वाटत राहील की बाबा ढोंगी बाबा ढोंगी बाबा ढोंगी. आणि जी दादानं सांगितलं त्याप्रमाणे कसं बायकांना भूत दिसलं आणि यांना कसं मांजर दिसलं. हो 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 हो, बरोबर आहे. आपल्या पण मनात त्याची. चला बरं, येऊ जाऊन त्या पोलीस स्टेशन मधून. चला बरं, चला मग. ओ इन्स्पेक्टर साहेब, ओ इन्स्पेक्टर साहेब. अरे बोला ना बोला ना. आम्हाला एक कंप्लेंट करायची साहेब. अच्छा 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 अच्छा, कंप्लेंट. तेच ना, तुम्ही तुमच्या घरात चोरी झाली होती, आमचे साहेब आले होते बघा तुमच्या इथं, तेच ना? हो 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 हो, तेच. लागला का काही चोरास तपास लागला? नाही राव, लागल, चालू आहे तपास चालू आहे. पण आम्हाला दुसरी कंप्लेंट करायची एक. सांगा कंप्लेंट सांगा. ते दबंग साहेब कुठे गेले? दबंग साहेब, हुडूड दबंगवाले. ते सध्या तर नाही इथं अवेलेबल, ते थोड्या कामानिमित्त बाहेर गेलेले. तर तुम्ही आम्हाला सांगू शकता, आम्ही तुमची कंप्लेंट लिहून घेतो. अच्छा अच्छा. इन्स्पेक्टर, ते जे गावात बाबा आले ना, आमचे बाबा, त्या बाबाबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे, आम्हाला माहिती सांगायची बाबाबद्दल. हो अच्छा अच्छा, ते बाबा, बाप रे बाप, ते बाबा तर खूपच महान बाबा आहे, हिमालयातून आलेले. त्यांच्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला? ते बाबा बदमाश बाबा आहे, ते ढोंगी बाबा. मला असं त्यांच्यावर डाऊट आहे. काय काय सांगता काय तुम्ही? हो, सांगता काय तुम्ही? असं असं काय बोलताय तुम्ही? हे बघा साहेब, आम्हाला डाऊट आहे, आम्ही ते डाऊट सांगायला आलो तुम्हाला. हे आता तुम्हाला तपास लावावं लागेल, हे खरं आहे की खोटं आहे पण याचं. ओ भाऊ दादा, काय पण काय बोलताय बाबाबद्दल? बाबा खूप बाबा काय बोलताय तुम्ही? ओ मॅडम, बाबाचे भक्त असाल तुम्ही, पण डाऊट आलेला ते तर क्लिअर करावं लागेल ना. मग जरा ती भक्ती बाजूला ठेवून आपली ड्युटी करा, म्हणजे समजेल तुम्हाला काहीतरी वेगळं की बाबा खरं आहे का खोटं आहे. ओ तुम्ही नका सांगू आम्हाला, ड्युटी आमची, आम्ही करतो बरोबर. तुम्ही तुमची कंप्लेंट सांगा फक्त. हो, तर घ्या मग साहेब लिहून कंप्लेंट. सांगा, तुम्हाला काय डाऊट आहे सांगा बरं पटकन. बघा साहेब, हे आमचे वडील आहेत आणि यांनी काहीतरी बघितलंय रात्री. अच्छा अच्छा अच्छा, हे बाबांनी. ओ बाबा या तुम्ही, या समोर सांगा, तुम्ही काय बघितलं सांगा. हे पहा, रात्री आमच्या गावातल्या बाया ते चोरांचं म्हणे राखण करू म्हणे आपण. तर गावामध्ये एका रिकाम्या जागेवर सगळ्याजणी गावातल्या बायका बसल्या होत्या एका ठिकाणी येऊन सणे. तर काय झालं, एकदम भूत आलं तिथं आणि त्यांना घाबरू लागलं भूत. त्या इकडे तिकडे सायरा वायरा पळू लागल्या, कोण इकडे पळ कोण तिकडे पळ, ते भूत त्यांच्या मागं मागं पळू लागलो. अच्छा 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 अच्छा, आणि पुढे काय झालं मग? तर मग पुढं काय झालं की त्या पळू लागल्या आणि त्या एक जण ते हनुमान चालीसा म्हणू लागली. मग आता आपल्याला सगळ्याला माहिती आहे, हनुमान चालीसा म्हणलं की भूत पळून जातात. पण नाही, तसं काही झालंच नाही. ते भूत पण हनुमान चालीसा म्हणू लागलं, म्हणजे बायकांना ततमम होऊ लागलं ना, ते चुकू लागलं हनुमान चालीसा. तर ते भूत त्यांना सांगू लागलं हनुमान चालीसा. असं झालं पहा. काय भूत हनुमान चालीसा? बाप रे बाप, डेंजर भूत आहे मग. हो, कशाचं भूत आलंय? भूत का कुठं हनुमान चालीसा म्हणणार आहे का? मग अच्छा अच्छा अच्छा, मग काय म्हणणं आहे तुमचं, काय सांगा ना. तर सगळ्या बाया इकडे तिकडे पळू लागल्या. तर माझी सुनाला म्हणजायचो मी काळ्या साडीवरीला खाणार खाणार. पण मग तिला काहीच केलं नाही त्यानं. ती खाणार खाणार त्या भीतीनेच विशुद्ध पडून राहील तिथं. तर मग मी तिकडे जायला लागलो, बघायला लागलो काय आवाज आहे बायांचा, कोण घाबरले बाबा. तर मी तिकडे जायला लागलो, तर मधात मला एक असं अर्ध माणूस आणि अर्धी मांजर अशी एक मुलगी दिसली. हे काय नवीन प्रकरण आता? अरे हे कोणता प्राणी असा, अर्ध मांजर ना अर्ध बाई म्हणल्यावर? काय बाबा हे आता असं नवीनच. हो, तर मग मी काय म्हणतो, तुम्ही याचा तपास करा. तर मग ते मांजर, ती अर्ध मांजर अर्ध स्त्री मला घाबरून पळाली, चिंग पळाली. तिला बोलायचा प्रयत्न केला पण ती पळून गेलं. असं झालं पहा. आणि भूत तर काही मला दिसलं नाही. आणि तिथूनच बाया पळत होत्या आणि मी तिथं पोहोचलो तर ते मांजर तिथं होतं. आणि बायका म्हणतात की नाही, पांढऱ्या कलरचं भूत आहे, नुसते डोळ्यांना तोंड दिसतं त्याचं, काही दिसत नाही. आणि मला हे असं दिसलं. मग बघा बरं, तर मग आम्हाला डाऊट आला की हे बाबा जेव्हापासून गावात आले तेव्हापासूनच या घटना घडत आहे. तर मग हे बाबांनाच काहीतरी, आता हे बाबा पोचलेले गँग यांची काहीतरी, मला तर वाटतं हे 4-5 जण आहे. कारण हे बघा बाबा, आता मी म्हातारा माणूस, मला काही कामधंदा नसतो, मी सारखं गावात इकडे तिकडे फिरत असतो. तर माझी नजर खूप हे बरं का पक्की. तर मी सगळं ऑब्झर्व करतो. तर मला दिसलं तर 4-5 जणांची टोळी आहे, मला असं कळतंय, असं वाटतंय मला.
कारण मी बघितलं एकदा घरामध्ये बघितलं मी असं 4-5 जणांच्या सावल्या बघितलेल्या मी तिथं. तर गावातलं तर कोणी जात नाही त्यांच्याकडं, असं त्या बाबाकडं दुपारी कधीच जात नाही, कोणीच जात नाही. जर त्यांना कोणाला भेटायचं असेल तर इकडं झाडाखाली ते बाबा बसतात आणि मग ती सगळ्यांची गप्पा करते ते बाबा. तर मग त्या घरामध्ये होतं कोण, 4-5 जणांची सावल्या दिसल्या मला, पण मी एवढं लक्ष केलं नाही त्यावेळेस. पण आता मला थोडा डाऊट येतोय, तर तुम्ही तपास लावा ह्या गोष्टीचा बाबा. बरं 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 हां 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 बरं सांगितलं तुम्ही, बरं सांगितलं. मॅडम काय वाटतं तुम्हाला? मला बी जरा डाऊट यायला आहे बाबाचं ऐकून. नाव आपल्याला काय, आपण फक्त ऐकतो, लोक सांगतात ते ऐकलेलं आहे आपण बाबाबद्दल. तर ठीक आहे, तपास करायला काय हरकत आहे. तर मग साहेब मी काय म्हणतो, याची जास्त बाचा करू नका कुठं. हे जरा असं चोरून लपून केलेलं बरं, कारण गावात जर माहिती झालं तर चर्चा होईल. जर कोणी बाबाला सांगितलं तर ते हुशार होतील आणि ते हुशारी करून काहीतरी प्लॅन करून हे सगळं हे करून टाकतील ते, की बुवा कसं हुशार की आता हे लोक खूप पोचलेले असते, त्यामुळं हे काही करू शकतात नाही का. खऱ्याचं खोटं करू शकतात, खोट्याचं खरं करू शकतात. आणि यांच्याकडे काही थोडंफार आता एवढं हे गँग तयार करून आलेले म्हणतात, गावागावी फिरतात, तर काहीतरी असं त्यांच्याकडे शक्ती काहीतरी केलेली यांनी. तसं ते मांजर आणि ते मुलाला मांजर बनवणं हे वगैरे, ते बायका सांगत होते ना मुलाला मांजर बनवलं. काहीतरी आहे यांच्याकडं, काहीतरी नजरबंदीचा खेळ म्हणा काहीतरी आहे. त्यामुळं तुम्ही थोडं लपून चोरूनच करा हे. हो 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 आलं माझ्या लक्षात आलं, तुमचं काय म्हणणं आहे ते माझ्या लक्षात आलेलं आहे. तर चालते चालते. तर मग आम्ही निघतो साहेब, तुम्ही करा तपास. हो 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 नक्की नक्कीच. आम्ही येतो गावामध्ये, आज येतो, एक चक्कर मारून येतो आम्ही. चालतंय. बापरे मॅडम, काय मग काय म्हणता, चालतं का काय तपासाला? हो 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 चला चला. पण आपले दबंग साहेबांना येऊ द्या ना, त्यांना घेऊन जाऊया ना आपण. हो 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 ते येतीलच आता. हुडहुड दबंग दबंग हुडहुड दबंग दबंग. अरे नाव घेता साहेब हजर. ते साहेब, ते आपले ते गाव नाही का नाटकपूर गाव, तिथे तुम्ही चोरीसाठी गेले होते, चोरी झालेली तपासासाठी गेले होते. तिथले ते 2 मुलं, त्यांची म्हाताऱ्याची आणि म्हातारा आला होता बघा काही कंप्लेंट घेऊन. अच्छा अच्छा हुडहुड दबंग दबंग. काय कंप्लेंट आहे त्यांची कंप्लेंट आहे की काय सांग ना. तिथे बाबाचे का बाबामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणे. ते बाबामध्ये काहीतरी त्यांना काहीतरी डाऊट आला त्या बाबाबद्दल, तर तुम्ही तपास करा म्हणले. हे जे बाबाबद्दल त्यांना जो डाऊट आलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही माहिती काढा म्हणले थोडी, की ते बाबा फ्रॉड आहे बाबा म्हणून, असं काहीतरी, आणि चोऱ्या वगैरे भूत वगैरे ते बाबांचाच खेळ म्हणून असं त्यांना डाऊट आहे. तर आणि ते म्हणाले की गावामध्ये काही वाचा करू नका, की तुम्हाला ते माहिती काढायला अवघड जाईल बा, की बाबांना कळालं तर. आलं लक्षात. हुडहुड दबंग दबंग दबंग. आलं लक्षात. हे बाबाच मग काहीतरी. कारण असे चोर अजून बघितलेले नाही, आपण पाहिलेले नाही, फर्स्ट चोर असे आहे की जे वेगळेच आहे, माहिती नाही याच्याबद्दल. चालतं. हुडहुड दबंग दबंग. हुडहुड दबंग साहेब. तर ठीक आहे, चला मग निघा. चला मॅडम आवरा, चला गाडी काढायला लावा ड्रायव्हरला. चला. हो 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 चला चला.